नमस्कार भावा बहिणींनो, मी आज प्रसादाचा शिरा करायला लागलो। एक वाटी तूप घेतले ह्या वाटीप्रमाणे आणि एक वाटी रवा घेतला। रवा माझा भाजून झालेला आहे। त्यात आता आपण 2 वाट्या पाणी घालायचं। मी तुम्हाला सांगते ही वाटी, 1 वाटी रवा घेतला, 2 वाटी पाणी घालायचं, 1 वाटी साखर घालायची, 1 वाटी तूप घालायचं आणि ड्रायफ्रूट वगैरे घेतले, केळी घेतले। आता मला दावते मी। आता आपण 1 वाटी पाणी घालूया आधी त्यात। ज्यांच्याकडे दूध नसेल, ज्यांना जमत नाही, घरगुती पूजा करतात, म्हणजे काय काहींची परिस्थिती नसते, त्यांनी असा रवा केला तरी चालते। हो, मी 2 वाट्या बरोबर पाणी घातलेलं आहे। आता 1 वाटी पाणी आटलं की आपण 1 वाटी ही घालायचं, साखर घालायची। रवा मी 1 वाटी फुल घेतलेला, आता साखर 1 वाटी, पाणी आटले बघा त्यातलं। आता आपण साखर टाकायची। आता सगळं हलवून घ्यायचं, गॅस बारीक ठेवायचा। आता आपण एक केळी सोलून त्यात केळीचं काप कापून टाकायचं। ही देशी केळी आहे। आता कसं पावसाळा चालू आहे त्यामुळं शक्यतो माणसं देशी केळीच वापरतात। मी बी देशी केळी वापरतोय। आता आपण त्याचं काप करायचं छोटे छोटे आणि त्यात टाकायचं। हे असे मी काप केलेले आहेत बघा। आता आपण ड्रायफ्रूटमध्ये मी नुसतं बदामच घेतले, कारण का काय काहींच्याकडे नसते, असते, पण बदाम ही प्रत्येकाच्या घरात असते, त्यामुळे बदाम बघा मी सगळं बारीक असं कट केलेलं आहे, ते बी आपण। आता आपण केळी टाकूया आणि आता ड्रायफ्रूट बी टाकायचं आणि वेलची पूड टाकायची। माझं यूट्यूब चॅनल आहे छायालके। यूट्यूब चॅनलला तुम्ही बघू शकता आणि आवडल्यास लाईक करू शकताय, कमेंट करू शकताय, शेअर करू शकताय, नक्की करा कोणाला आवडल्यास। हे आता सगळं आपण मिश्रण हलवून घ्यायचं। आता आपण वेलची पावडर टाकूया। मी एकदमच वेलची पावडर करून ठेवते बघा, म्हणजे कसं आपल्याला पडदेशीन काय तर रेसिपी करायची म्हणल्यावर टाकायला येत्या। वेलची पावडर बी टाकली चवीनुसार। हे बघा किती छान झाला रवा, वास तर इतका छान आला लागला की काय बोलायलाच नको। आता आपण आधी देवाला नैवेद्य दावायचा, तुळशीचं पाणी टाकून। हे बघा आजचं माझी देवपूजा। आज संकष्टी चतुर्थी आहे। सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आज मैत्री दिवस बी आहे। मैत्री दिवसांच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या ताईंना, दीदींना माझ्याकडून मैत्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आता आपण शिरा केलेला आहे प्रसादाचा। आता आपण सगळ्या देवांना शिरा द्यावा, तुळशीचं पाणी घातलं आहे त्यात। आता नैवेद्य दाऊया आपण। आता आपण नैवेद्य दावायचं। श्री गणेशाय नमः। माझी श्रीकृष्णाची मूर्ती आहे, तिथंच नैवेद्य लावते। आता जाऊबाईच्या मुलगीला आपण प्रसाद द्यायचा। आज तिचा बड्डे आहे। हे आमच्या जावाची मुलगी आहे, तिचा वाढदिवस आहे। वेदू, शिरा कसा झालाय कमेंट दे। छान झालाय का? माझं छायालके यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर फुल रेसिपी टाकलेली आहे, यूट्यूबला बघा। आणि ज्यांना कोणाला आवडते त्यांनी शेअर करा, कमेंट करा आणि हे करा, फॉलो करा। नमस्कार।